आता मी रंगमंचावर आमंत्रित करते पुण्याच्या महापौर माननीय चंचलाताई कोदरे यांना. त्यांनी या प्रसंगी 2 शब्द बोलावेत अशी आम्ही त्यांना विनंती करतो. पुण्याच्या महापौर माननीय चंचलाताई कोदरे. नमस्कार. आज हा विशेष आणि आगळावेगळा कार्यक्रम द मीडिया रूट्स आणि झी24 तास यांच्या माध्यमातून यांच्या सहयोगाने सादर करण्यात आला आहे. सर्व मान्यवर, सर्व उद्योजक आणि आजचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आजचा शेतकरी राजा, बळीराजा आणि सर्व पुणेकर मंडळी, पुण्यनगरीची प्रथम नागरिक, महापौर या नात्याने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. खरं तर अवॉर्ड्स हे वेगवेगळ्या क्षेत्रात दिले जातात. उद्योजक क्षेत्रात असतील, क्रीडा पुरस्कार असतील, शैक्षणिक क्षेत्रातही असतील, पण शेतकरी अवॉर्ड हा अतिशय महत्त्वाचा आणि मनाला भावणारा आणि आगळा वेगळा अवॉर्ड आज पुणे शहरात दिला जातो आहे. आणि एकंदरीत जगाची जरी विचार केला तरी शेती आणि निसर्ग कमी होऊन सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल वाढत चालले. कधीकधी मनात विचार येतो की शेतकरीची मुलंसुद्धा आजकाल चांगले शिकून बाहेर व्यवसाय करायला लागलेत, चांगल्या पदावर ऑफिसर झालेले आहेत. मग शेतीच जर कोणी केली नाही आणि जर धान्यच पिकला नाही तर आपली काय अवस्था होईल बरं. मग तोच बळीराजा टिकण्यासाठी त्याचा सन्मान होणं, त्याला जो मान हवा आहे तो देणं आणि त्याचा तो हकदार आहे हे त्याला दाखवून देणं अतिशय गरजेचं आहे. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरंच मला अतिशय मनाला आनंद होतो आहे, कारण मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे, शेतकऱ्याचीच सून आहे आणि शेतकऱ्याचीच पत्नी आहे. त्यामुळे या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संयोजकांचं आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आभार मानते आणि अभिनंदन करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.